2027 ला घर यादी आणि घर गणनेची पूर्व चाचणी होणार। मुंबईत एम पश्चिम प्रशासकीय विभागात पूर्व चाचणी 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पूर्व चाचणी होणार। आगामी निवडणुकीसाठी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर। शहरातील 104 गुन्हेगारांची पोलिसांकडून ओळख परेड। पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटलांसमोर गुन्हेगारांची ओळख परेड। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण। आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिकमधील सातपूर परिसरातलं गोळीबार प्रकरण। प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका। नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई। 17 पैकी 13 जणांना केली अटक। रोजंदारी संघटना आणि सकल आदिवासी समाजाचा मोर्चा। आश्रमशाळांच्या खासगीकरणाच्या विरोधात विराट मोर्चा। नाशिकहून राजभवनाच्या दिशेनं आंदोलनकर्त्यांची वाटचाल। नांदेड पाठोपाठ परभणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा आक्रोश। शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची फोडली काच। पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतलं। दगडफेकी मागचं कारण अस्पष्ट। अहिल्यानगरच्या खडकी गावच्या शेतकऱ्यांकडनं शासन निर्णयाची होळी। अतिवृष्टीची मदत मिळालेली नसल्यानं शेतकरी संतप्त। शेतकऱ्यांकडनं सरकारचा निषेध। नवीन वातानुकूलित बेस्ट बस लोकार्पण सोहळा। सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित। मुंबईकरांचा प्रवास आणखी सुरक्षित आणि गारेगारही होणार। बी बियाण्यांची विक्री साथी पोर्टलवरच। केंद्र सरकारचा निर्णय। इंदापूरमध्ये दुकानं बंद ठेवून केंद्राच्या निर्णयाला विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।